नाही नक्कीच. पण मला एक सांगा, तुमच्यासारखा धावपट्टू आता बुद्धिबळाच्या पटलावर देखील आलेला आहे. तर त्या धावपट्टूला बुद्धिबळाच्या पटलावर अ, चालताना किंवा धावताना कसं वाटतंय? नाही, काम करताना आपलं हे एकतर आम्हाला म्हणजे आमचं काय म्हणायचं, सर्व सपोर्ट जो आहे हा देवेंद्रजींचा आहे सगळ्याच बाबतीमध्ये. आणि कामाच्या बाबतीमध्ये त्यांचं आम्हाला जर कुठं चुकत असलं तर त्यांच्या वेळोवेळी आम्हाला सूचना पण येतात किंवा इथं चुकतंय. त्यामुळं आम्हाला काम आमच्या नेताच एवढा म्हणजे काय म्हणायचं, हे परफेक्ट आणि बुद्धिबळपट्टू आहे. तेव्हा आम्हाला की तो पटलावरची सगळी हा प्यादी कशी फिरवायची ते तुम्हाला सांगत असतात. त्यामुळं तसं आम्हाला तिथूनच आम्हाला एवढं सपोर्ट आहे. पुढचं आम्हाला आहे की तिथं कुठं चुकीचं करणं पण आम्ही विचार करू शकत नाही. म्हणजे कुठली गोष्ट एखादी तरी देवेंद्रजींमुळे नक्कीच आपली जबाबदारी काय आणि आपण कसंही करायचं, पुढं जायचं हे आम्हाला चांगलं माहित आहे की आपल्यामुळं एकतर आपल्यामुळं आपल्या नेत्याला कुठंही गालबोट लागलं नाही पाहिजे, पक्षाला लागलं नाही पाहिजे आणि कामानं काय होईल म्हणजे प्रशंसा व्हावी पक्षाची, नेत्याची, हा प्रयत्न आहे. अ, ह्या सगळ्यामध्ये तुमचे आणि देवेंद्रजींचे संबंध कसे असतात? किंवा त्यांचा कुठला गुण आवडतो सगळ्यात? अहो, आणि कुठल्या गोष्टी बद्दल तक्रार आहे ती पण सांगा. तक्रार अशी नाही कुठल्या ह्याच्याबद्दल. फक्त म्हणजे मी खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधनं पहिल्यांदा आमदार झालो. दुसरी तिसरी टर्म पण मी त्यावेळेला म्हणजे साहेब माझ्या आधी एक टर्म आमदार होते आणि मी निवडून आल्यावर मी नेहमी आम्ही पॅसेजमध्ये वगैरे इकडे येता जाता आपलं हाय हॅलो कसं आहे एवढं आमचं चालायचं. पण एक आपण म्हणजे नेतृत्वाबद्दल एक ते अट्रॅक्शन म्हणतो ना आपण, ते मला नक्की देवेंद्रजींबद्दल पहिल्यापासून त्यांची भाषणं, म्हणजे जे ते ह्याच्या बजेटवरची प्रामुख्याने ते जे भाषणं करायचे ती मी अनेक वेळेला म्हणजे ऐकलेली आहेत. आणि नंतर मग मुख्यमंत्री झाल्यानंतर पण त्यांचं कामाची पद्धत, एवढ्या तरुण वयात मुख्यमंत्री पद एवढं एक घेऊन पण त्यांनी जे प्रभावीपणे स्वतःचं आणि पक्षाचं त्यांनी ते एक अट्रॅक्शन नक्की मला त्यांच्या नेतृत्वाबद्दल होतं. आणि एक एक कार्यकर्त्याला किंवा एक त्यांचा जो विश्वास देण्याचा एक जी काय क्वालिटी त्यांच्याकडे आहे किंवा ज्या पद्धतीनं ते हे करतात, ते आणि आजच्या ह्याच्यामध्ये म्हणजे मी जे बघतोय म्हणजे आता मी आमदार होतो किंवा आज सुद्धा आज सगळे विधानसभेतले जे सगळे आहेत म्हणजे भाजप असेल, राष्ट्रवादी असेल किंवा विरोधी पक्षातले सुद्धा आमदार असतील, थोडं हे पुढे जाऊन माझं बोलणं होईल पण मी एवढं की ह्या सगळ्यांचा विश्वास त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वावर जेवढा आहे त्याच्यापेक्षा जास्त विश्वास देवेंद्रजींवर आहे एवढं तर नक्की, एवढं मी नक्की सांगू शकतो.